नमस्कार, मी अश्विनी पुरी. आपण पाहता DS न्यूज. बातमी आहे राज्याच्या अर्थसंकल्पाची. राज्यातील शेतकरी ज्या मोठ्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत होते त्या कर्जमाफीबद्दल अखेर राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य देण्यात आलेलं असून शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. राज्याच्या आर्थिक प्रगतीसोबतच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर सरकारचा भर असल्याचंही त्यांनी सांगितलंय. कर्जमाफीच्या घोषणेनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. अशा शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज सरकारकडून माफ केलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. कर्जमाफीबरोबरच नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारने दिलासा दिलेला आहे. जे शेतकरी वेळेवर कर्जफेड करतायत त्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनापैकी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन हे या अर्थसंकल्पात पूर्ण केलेलं आहे आणि 2 लाखापर्यंतची कर्जमाफी ही आम्ही जाहीर केलेली आहे. नियमित कर्ज भरणारे जे आहेत त्यांनाही 50,000 रुपये देण्याचा निर्णय आम्ही केला आहे. या व्यतिरिक्त शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याकरता 10 ते 15 पिकांची एकात्मिक मूल्य साखळी तयार करणं असेल, शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून जी काही त्या ठिकाणी आपलं लागत मूल्य आहे, उत्पादन खर्च आहे, तो 25% कमी आणायचा आणि उत्पादकता वाढवायची, या दृष्टीने बऱ्याच उपाययोजना या अर्थसंकल्पात आम्ही सांगितलेल्या आहेत. ॲग्रीस्टॅक आणि महाविस्तार हे जे 2 आपले प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत, यामुळे AI अडॉप्शन करता सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याला देखील अतिशय सोपं झालंय. कारण त्याला येईल त्या भाषेमध्ये तो प्रश्न विचारू शकेल, त्याला त्याचं उत्तर मिळेल. नुसता फोटो टाकला तरी देखील पिकाची परिस्थिती काय आहे, कीड येण्याची काय संभावना आहे, त्याकरता काय उपाययोजना केली पाहिजे हे अतिशय प्रिसिशन पद्धतीनं शेतकऱ्याला कळू शकेल. कुठल्याही एक्सपर्टची आवश्यकता शेतकऱ्याला भासणार नाही. अशा पद्धतीनं आपण याची रचना केली आहे. 30